नमस्कार. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला. येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदारसंघात राजकारण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीने आता तालुकास्तरीय बैठकीचा झंझावात सुरू केला असून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. पारोळा तालुक्यातील नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील उर्फ लाला सर, जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र सोनवणे, जिल्हा महासचिव रीतलाल पवार आणि युवक जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भाऊ केदार यांची प्रमुख उपस्थिती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नेत्यांनी आगामी निवडणुकीत वंचितची भूमिका किती प्रभावी असेल याबाबत सविस्तर चर्चा केली. पारोळा तालुका अध्यक्ष दयाराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीचा मुख्य अजेंडा होता की बूथ कमिटी मजबूत करणे, गावागावात जाऊन संघटन वाढवणे आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढा तीव्र करणे असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी आता केवळ निवडणुकीत लढणार नाही तर सर्वसामान्यांच्या प्रश्न, न्याय आणि हक्कासाठी ताकदीने मैदानात उतरणार आहे. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला असून आगामी निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना तगडं आव्हान देण्याची तयारी केली आहे. जळगाव लोकसभेत सुरू झालेल्या ह्या बैठकीचा झंझावात येणाऱ्या काळात काय निकाल देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रतिनिधी अमोल जाधव, मुंबई पूर्व. वंचित वार्ता 24 न्यूज.